आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत अगदी मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या। बघा ना किती छान फुगलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेल्या नाहीत। या पुऱ्या एकदम खुसखुशीत आणि खायला खूपच छान लागतात। सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या पुऱ्या बनवल्यानंतर तासभर जरी ठेवल्या तरी त्याचा फुगलेला आकार बराच वेळ तसाच राहतो। आता या पुऱ्या एवढ्या छान फुगण्यासाठी नेमकं काय करायचं? बऱ्याच वेळा पुरी तळताना फुगते पण थोड्या वेळाने ती पुन्हा बसून जाते। पण आजची ही पद्धत मात्र थोडी वेगळी आहे। या पुऱ्या तळल्यानंतर तासभर जरी ठेवल्या तरी त्या बऱ्यापैकी अशाच टम्म फुगलेल्या राहतात। पीठ मळताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि यामध्ये कोणते सिक्रेट पदार्थ वापरायचे हे सगळं आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत। आणि या पुऱ्यासोबत खाण्यासाठी आज आपण बनवली आहे एकदम मलाईदार, दाटसर आणि अगदी रबडीसारखी तांदळाची खीर। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका रसूजी रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम रबडीसारखी दाटसर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत। बासमती तांदळामुळे खीरीला छान सुगंध आणि चव येतो। पण तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही रोजच्या वापरात जो तांदूळ घरात घेता त्या तांदळापासूनही अगदी छान चविष्ट खीर बनवू शकता। आता या तांदळामध्ये पाणी घालून 2 पाण्याने हे तांदूळ व्यवस्थित धुवून घेऊया। बघा, धुतल्यानंतर पाणी किती पांढरट झालं आहे। आता हे पाणी पूर्णपणे निथळून घेऊया आणि तांदूळ चाळणमध्ये काढून पसरून घेऊया। हे धुवून घेतलेले तांदूळ साधारण 10 मिनिटांसाठी फॅन खाली वाळत ठेवूया। तांदूळ अशा पद्धतीने थोडे कोरडे करून घेतल्यामुळे पुढे तुपामध्ये भाजताना ते कढईला चिटकत नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातात। तांदूळ वाळत आहेत तोपर्यंत आपण पुऱ्याची तयारी करून घेऊया। पुऱ्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, पाव वाटी बारीक रवा आणि 1 चमचा बेसन घालून घेऊया। रव्यामुळे पुऱ्यांना छान टेक्स्चर येतं तर बेसनामुळे पुरीला एक छान कुरकुरीतपणा आणि रंग मिळतो। नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे कडकडीत गरम मोहन घालायचं। मोहनामुळे पुरी छान खुसखुशीत तयार होते। मोहन खूप गरम असतं त्यामुळे लगेच हाताने मिक्स करायचा नाही। आधी चमच्याने मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं। थोडं गार झालं की हाताने ते मोहन संपूर्ण पिठाला छान चोळून घ्यायचं। पीठ असं हातात घेऊन मूठ वळून बघायची। बघा ना किती छान मूठ वळली आहे, म्हणजे आपल्या पिठामध्ये मोहन अगदी योग्य प्रमाणात पडलं आहे। पीठ असं छान एकत्र आलं की समजायचं पीठ अगदी व्यवस्थित तयार आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घट्टसर कणिक मळून घ्यायची। पुरीसाठी कणिक पोळीच्या कणकेसारखी सैल ठेवायची नाही। थोडी घट्टसर कणिक असेल तर पुरी लाटताना आणि तळताना ती व्यवस्थित फुगते। कणिक मळून झाले की त्यावर झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं ही कणिक बाजूला ठेवूया। तोपर्यंत मस्त मलाईदार दाटसर खीर बनवून घेऊया। कणिक मळून होईपर्यंत आपले तांदूळ सुद्धा छान कोरडे झाले आहेत। आता खीर बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घालूया आणि यामध्ये हे तांदूळ घालून अगदी हलकेसे भाजून घेऊया। इथे तांदळाचा रंग अजिबात बदलवायचा नाही आणि तांदूळ जास्त भाजायचेही नाहीत। फक्त तुपामध्ये काही सेकंद तांदूळ परतून घ्यायचं। तांदूळ हलकेसे भाजून झाले की यामध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालूया। आता तांदळासोबत हा खोबऱ्याचा किस सुद्धा काही सेकंद छान परतून घेऊया। खोबऱ्याचा हलकासा छान सुगंध यायला लागला की लगेच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण कढईतून बाहेर काढून घेऊया। आता मिश्रण थोडं गार होऊ देऊया। तोपर्यंत याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि अगदी हलकेसे परतून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुपामध्ये हलकेसे परतलेले ड्रायफ्रूट्स खिरीमध्ये घातल्यानंतर त्याचा स्वाद खूपच छान लागतो। आता बघा, आपले तांदूळ आणि सुक्या खोबऱ्याचा किस छान गार झाला आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि बारीक फिरवून घेऊया। बारीक म्हणजे अगदी पिठासारखं नाही, तर आपल्याला याचा टेक्स्चर अगदी रव्यासारखा हवा आहे। असा टेक्स्चर राहिल्यामुळे खीर शिजल्यानंतर एकदम छान दाटसर आणि मलईदार होते। ड्रायफ्रूट्स मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतले आणि कढईसुद्धा धुवून घेतली। आता पुन्हा हीच कढई गॅसवर ठेवूया आणि यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तूप छान गरम झालं की यामध्ये आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं तांदूळ आणि सुक्या खोबऱ्याचं मिश्रण घालायचं। तांदूळ आणि सुक्या खोबऱ्याचा किस आपण आधी पण भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आता पुन्हा जास्त वेळ भाजायची गरज नाही। फक्त काही सेकंद हलकसं परतून घेतलं तरी पुरेसं आहे।
आता यामध्ये मी आधी गरम करून पूर्णपणे गार करून घेतलेलं अर्धा लिटर दूध घालूया. दूध घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दूध घातल्यानंतर सध्या तुम्हाला खीर थोडी पातळ वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण यामध्ये आपण तांदूळ आणि सुक्या खोबऱ्याचं कीस घातलं आहे. हे मिश्रण दुधामध्ये छान शिजायला लागलं की तांदळामुळे खीर हळूहळू घट्ट होत जाते आणि आपण या खिरीसाठी बासमती तांदूळ वापरले आहेत. त्यामुळे खीर शिजत असताना बासमती तांदूळाचा इतका छान सुगंध दरवळतोय की खीर किती छान होणार आहे हे आत्तापासूनच कळतंय. आता याला एक छान उकळी येऊ देऊया. एक छान उकळी आली की नंतर यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया. नंतर साखर घालायची आहे. मी इथे 1 वाटी साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. नंतर अर्धा छोटा चम्मच वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरमुळे खिरीला एकदम छान सुगंध आणि चव येतो. त्याचसोबत मी थोडेसे केसरचे धागे सुद्धा घातले आहेत. केशरमुळे खिरीला छान रंग येतो आणि त्याचा स्वादही खूप सुंदर लागतो. पण केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे केसर नसेल किंवा तुम्हाला केसर घालायचं नसेल तर ते तुम्ही अगदी सहज स्किप करू शकता. खिरीला एक छान उकळी आली आहे. आता खीर अगदी मस्त तयार झाली आहे. बघा, यामध्ये वेलची पावडर, केसरचा सुंदर रंग आणि सुक्या खोबऱ्यासोबत भाजून घेतलेलं तांदळाचं मिश्रण सगळं एकदम एकजीव झालं आहे. आता गॅस बंद करून ही खीर खाली उतरून घेऊया. खीर थोडी नॉर्मल होऊ द्यायची आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे गार करून घ्यायची. खीर गार झाल्यानंतर तिची चव अजूनच छान लागते आणि ती आणखीनच दाटसर, मलईदार आणि छान दाणेदार तयार होते. खीर तयार आहे. आता पुऱ्या बनवून घेऊया. आपण मळून ठेवलेलं पीठ बघा, 10 मिनिटं आराम दिल्यामुळे ते एकदम छान सॉफ्ट झालं आहे. आता या कणकेचे 3 मोठे उंडे तयार करून घेऊया. कणिक एकत्र करून छान गोल आकार द्यायचा आहे आणि 3 उंडे तयार करून घ्यायचे आहेत. आता एक एक उंडा घेऊया. कोरड्या पिठामध्ये हा उंडा हलकासा घोळवून घेऊया. आता हा उंडा पोळपाटावर ठेवून लाटण्याने छान मोठी आणि पातळसर पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना ती शक्य तितकी एकसारखी जाडीची राहील याची थोडी काळजी घ्यायची. आपल्याला खूप जाड किंवा अगदी पातळ पोळी लाटायची नाही. मध्यम पातळ पोळी लाटून घेतली की पुरी तळताना छान फुगते. तर बघा, चपातीपेक्षा किंचित जाड अशी इथे पोळी लाटून घेतली आहे. आता पुरी कट करण्यासाठी तुम्ही डब्बा, ग्लास किंवा वाटी यापैकी काहीही घेऊ शकता. फक्त त्याची कड व्यवस्थित असायला हवी. आता या डब्याने पोळीवर एक एक पुरी कट करून घेऊया. अशा पद्धतीने पुरी कट केल्यामुळे सगळ्या पुऱ्या अगदी एकसारख्या आकाराच्या तयार होतात. त्यामुळे काही पुऱ्या लहान, काही मोठ्या किंवा वेड्या वाकड्या होत नाहीत. शिवाय सगळ्या पुऱ्या एकसारख्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि तळतानाही त्या छान फुगतात. आता पुऱ्या कट करून घेतल्यानंतर बाजूला जो एक्स्ट्राचं कणिक राहतं ते काढून घेऊया. इथे मी तुम्हाला एक मोठी पोळी लाटून त्यामधून 4 पुऱ्या कट करून दाखवल्या आहेत. आता उरलेलं पीठ पुढच्या उंड्यामध्ये मिक्स करून आणि त्याचीही अशाच पद्धतीने पोळी लाटून पुन्हा कट करून घ्यायच्या. अशा प्रकारे सगळ्या उंड्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या. इथे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि पुऱ्या बनवत असतानाच तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि तेल छान तापलं आहे. आता यामध्ये एक एक पुरी घालूया आणि पुरी छान तळून घेऊया. बघा, पुरी तेलामध्ये सोडताच किती छान फुलायला लागली आहे. विशेष म्हणजे पुरीवर मी अजिबात तेल उडवलं नाही किंवा वरून तेल टाकून फुगवलेली सुद्धा नाही. अगदी सरळ तेलामध्ये सोडली आहे आणि बघता बघता पुरी किती छान फुगून वर आली आहे. इतकी छान फुगली आहे की पुरीच्या आत हवा भरल्यासारखी एकदम टम्म फुगली आहे. कढईमध्ये एका वेळी जितक्या पुऱ्या व्यवस्थित मावतील तितक्याच पुऱ्या तळायच्या आहेत. माझी कढई छोटी आहे त्यामुळे मी एका वेळी 2च पुऱ्या तळून घेत आहे. आणि पुरी तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. गॅसची आच खूप कमी असेल तर पुरी तेल जास्त शोषून घेते आणि तेलकट होते. त्यामुळे तेल चांगलं गरम ठेवून मध्यम आचेवर पुऱ्या तळल्या की त्या छान फुलतात आणि अजिबात जास्त तेलकट होत नाहीत. बघा, एकदा तळून झालं. आता ही दुसरी बॅच आहे. दुसरी बॅचमध्ये सुद्धा पुऱ्या बघा किती सुंदर फुलल्या आहेत. प्रत्येक पुऱ्या याच पद्धतीने फुलल्या आहेत. आता उरलेल्या सगळ्या पुऱ्याही याच पद्धतीने मध्यम आचेवर एक एक करून छान तळून घेऊया. तर बघा, आपल्या सगळ्या पुऱ्या आता एकदम मस्त टम्म फुगलेल्या, बाहेरून छान खुसखुशीत तयार झाल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुऱ्या तासभर जरी ठेवल्यात तरी त्याचा फुललेला आकार बराच वेळ तसाच राहतो. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा. तुमच्या पुऱ्या कशा फुगल्या आणि कशा तयार झाल्या ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
पुरी तळताना अजिबात वरून तेल टाकायची गरज पडली नाही, तरीसुद्धा प्रत्येक पुरी किती सुंदर फुगली आहे ते तुम्ही बघितलंच आहे. आणि या गरमागरम पुरीसोबत आपली मलईदार, दाटसर आणि अगदी रबडीसारखी तांदळाची खीरसुद्धा तयार आहे. पुरीचा एक घास आणि त्यासोबत ही गार दाटसर खीर खरंच एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. घरात सण, पूजा किंवा एखादा खास दिवस असेल तर हा नैवेद्य म्हणून तुम्ही नक्कीच करून बघा. पुऱ्या आणि खीर दोन्ही बनवायला अगदी सोप्या आहेत आणि एकदा ही पद्धत करून पाहिल्यावर मी खात्री देऊन सांगते तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडणार आहे. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि तुमच्या पुऱ्या कशा फुगल्या आणि खीर कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि अशा सोप्या, घरगुती आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत छान खा, आनंदी राहा आणि माझ्या रेसिपी नक्कीच करून बघा. धन्यवाद.